हॅलो स्टुडंट्स, मागच्या टॉपिकमध्ये आपण जे आपलं सेकंड चॅप्टर आहे पॉवर्स अँड एक्सपोनेंट्स, घात आणि घातांक, तर त्यामध्ये आपण झिरो एक्सपोनेंट हे आपण शिकलो होतो. काय शिकलो होतो? झिरो एक्सपोनेंट म्हणजे शून्य घातांक कसा येतो किंवा शून्य घातांक आल्यानंतर आपण आन्सर काय लिहितो वन आन्सर आपण तिथे लिहित असतो फायनली. आज आपण शिकणार आहोत निगेटिव्ह एक्सपोनेंट. काय शिकणार आहोत? निगेटिव्ह एक्सपोनेंट. ओके, निगेटिव्ह एक्सपोनेंट्स म्हणजेच काय? जे काही ऋण, निगेटिव्ह म्हणजे काय? ऋण, जे नकारात्मक जे काही घातांक असणार आहे, ऋण टाईपचे जे घातांक असणार आहे त्यात आपण अभ्यास करणार आहोत. तर खाली त्यांनी काय सांगितलं ना? When terms containing exponents are divided, the answer sometimes have a negative exponent. ज्यावेळेस आपण काय करतो, काही प्रॉब्लेम सोडत असताना ज्यावेळेस उत्तर त्याचं निगेटिव्हमध्ये येतं, म्हणजे जसं डिव्हिजन आपण त्याला भागितला, उत्तर जे आहे ते निगेटिव्हमध्ये येत असतं. टू डिस्कवर द मिनिंग ऑफ अ निगेटिव्ह एक्सपोनेंट, लुक ॲट द पॅटर्न इन द टेबल इन वन. मग खाली जो काही चार्ट दिलेला आहे, जर काही टेबल दिला आहे, तो निगेटिव्ह एक्सपोनेंट्स कसे तयार होतात, ते कशा पद्धतीने मांडले जातात त्याबद्दलची त्यांनी माहिती त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. चार्ट आपण मग स्टडी करूया. ओके, फर्स्टमध्ये आहे जसं की पॉवर. पहिली काय आहे ते पॉवर. सेकंडमध्ये काय असतं त्याची व्हॅल्यू. ओके, जसं की नंबर 1 दिलं आहे त्यांनी 10 to the third power. काय? 10 to the third power. त्याची व्हॅल्यू किती असणार आहे? 1000. व्हॅल्यू किती असणार आहे? 1000. म्हणजे त्याचा जर तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करताय त्याची व्हॅल्यू, त्याची किंमत किती येणार आहे? 1000 त्याची तिथे किंमत येणार आहे. ओके, नेक्स्ट पहा नंबर 10 स्क्वेअर, त्याचं काय येणार आहे? 100. ओके, थर्ड 10 टू द 1 पॉवर म्हणजे त्याचा आन्सर काय येणार आहे? 3 आन्सर येणार आहे. नेक्स्ट आपण जर घेतोय बरोबर 10 चे आपण -1 पॉवर आपण जर घेतली तर त्याचा आन्सर काय येणार आहे? मग 1/10 1 पॉवर किंवा ऑब्लिक 1/10 असं आपण लिहू शकतो. ओके, नेक्स्ट पहा एक नंबरचं 10 - 2. त्याचा आन्सर कसं येणार आहे? मग 1/10 2 पॉवर किंवा ऑब्लिकमध्ये किंवा 1/100. 1/1 असणार आहे 100. का? कारण की 10चा स्क्वेअर काय येतो? 100 म्हणून आपण लिहिलं आहे 100. ओके, नेक्स्ट त्यांनी दिलं 6 नंबर. जसं की त्याची काही गरज नाही आहे, हिचं आपल्याला एक्सप्लेन करूया एवढं. ओके, हिचं आपल्यासाठी सफिशियंट आहे. समजून घेऊया आता हा जो चार्ट आपण लिहिलेला आहे तो. ओके, आता ज्यावेळेस निगेटिव्ह नंबर्स कोणते आपले? मग -1 -2 हे काय झाले? निगेटिव्ह नंबर्स, ऋण संख्या आपल्या इथे झालेल्या आहेत ना. जसे की 10 to the third power. काय? 10 to the third power म्हणजे 10 to the third power म्हणजे काय? त्याचा आन्सर येणार आहे 1000 व्हॅल्यू. हे कसं पॉझिटिव्ह? 10 to the third power, 10 to the second power, 10 to the first power. 10 हे जे 3 जे आहेत ते कसे सगळे पॉझिटिव्ह आहेत. त्यांचे आन्सर देखील कसे आलेले आहेत? पॉझिटिव्हच आलेले आहेत. व्हॅल्यू कशा आल्या? पॉझिटिव्ह. धनमध्ये त्याच्या किमती आलेल्या आहेत. पण ज्यावेळेस घातांक हा निगेटिव्ह मध्ये जाणार आहे तर मग ते फ्रॅक्शन मध्ये त्याचा आन्सर येणार आहे. जसं की 1/10 फर्स्ट पॉवर. म्हणजे 10चा एक घातांक असणार आहे, तर कसा त्याला 1च्या छेदामध्ये म्हणजे 1 पेक्षाही तो कसा झाला? लहान तिथे झालेला आहे. काय झाला? तो 1 पेक्षा लहान तिथे झालेला आहे. ते लक्षात 1/10 इथे सुद्धा काय 1 पेक्षा तो 10 कसा आहे? आता 10चा एक घातांक म्हणजे काय आन्सर येणार आहे? 10च असणार आहे. म्हणजे 1/10चा पहिला घातांक किंवा 1/10 असं लिहिलं तरी चालतं. ओके, का? कारण की 10चा पहिला घातांक असतो 10च येणार आहे. 10 × 10 = 10.
फर्स्ट टाइम आपण मल्टिप्लाय करतो असं काय येणार आहे 10च येणार आहे ना 10 into 1 10 into 10 म्हटलं लक्षात घ्या. फिफ्थ नंबरचं पहा 10 minus to the 10 to the minus 2 म्हणजे 10 ची पॉवर काय आहे घटक काय -2 मध्ये आहे. नंतर मग काय येणार मग इथे काय असणार आहे डिनोमिनेटर मध्ये तो सेकंड पॉवर आपण लिहिणार आहोत. आता 10 चा स्क्वेअर जो असणार आहे किती असणार आहे 100 म्हणजे 10 चा स्क्वेअर किती आहे 100. आपण तो कसा असणार आहे 1/100 म्हणजे 1 पेक्षा तो कसा आहे छोटा आहे. इथे जरी आपण निगेटिव्ह मध्ये लिहिलंय इथे आपण कसं लिहिलंय फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट केलंय. फ्रॅक्शन्स मध्ये देखील जरी कन्वर्ट केलं तर त्याची व्हॅल्यू जी आहे ती कशी केली आहे निगेटिव्ह मध्ये ती केलेली आहे. 1 पेक्षा इथे काय म्हणजे 1 पेक्षा तो 100 पटीने लहान असं त्याचा अर्थ आहे. ओके सो नेक्स्ट थिंग आपल्याला काही इथे दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण ते डिवायडेशन त्याचं करूया. ओके त्यांनी काय सांगितलं जसं की हे जे आहे हे म्हणजे एकमेकांशी काय केलं त्यांनी जसं की डिवायडेड त्यांना काय केलं आहे 10 त्यांनी केलेलं आहे. काय प्रत्येकाला डिवायडेड 10 डिवायडेड 10 डिवायडेड 10 डिवायडेड प्रत्येकाला काय केलं त्यांनी डिवायडेड 10 केलेलं आहे. ओके 10 0 राहिलं होतं आपल्या इथे 10 0 पॉवर इक्वल टू 1 म्हणजे आपण जे लिहिलं राहिलं होतं ते गरज नाही त्याची ही जर समजलं तरी भरपूर आहे आणि आपण 0 एक्सपोनेंट मध्ये शिकलो होतो जेव्हाचं. ओके नेक्स्ट म्हणजे आपण आता हे जर लेटरमध्ये जर मांडणी केली काय a टू द थर्ड पॉवर आपण काय करणार इथे a into a इक्वल टू काय असणार आहे आता a स्क्वेअर म्हणजे काय a into a a चा म्हणजे काय जसं काय नाही आपलं a तिथे येणार आहे. नेक्स्ट a -1 इक्वल टू 1/a नेक्स्ट a मायनस इथे -2 म्हणजे काय असणार आहे 1/a स्क्वेअर. ओके हां पण आता इथे जे केलं आहे प्रत्येकाला जर आपण डिवाइड 10 ने डिवाइड आपण करत असतो काय करत असतो प्रत्येकाला 10 ने डिवाइड केलं म्हणजे 1000 ला जर 10 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे 10. 100 ला जर 10 ने डिवाइड केलं आन्सर काय येणार आहे 10. 10 ला जर डिवाइड 100 10 ने केला तर 10 ला जर 10 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे 1. ओके 10 ला जर 10 ने आपण अशा पद्धतीने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे 1/10 1/10. ओके म्हणजे आपण त्यांना हे जे काही नंबर्स आहे यांना जर 10 ने डिवाइड केलं तर हे आन्सर आपले येणार आहे किंवा हे आन्सर जर आपण 10 ने डिवाइड केलं तर हे आन्सर आपले येणार आहे. येते लक्षात या व्हॅल्यूजला आपण जर 10 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे आपला हे 10 आपले तिथे येणार. कारण यांनी जसं मांडलं होतं आपण हे काय घेतलं जसं की हे काय असणार आहे आपला 10 म्हणजे काय म्हणून 10 चा आपल्याला काय 3 वेळा मल्टिप्लाय करायचं आहे. याचं इथं स्क्वेअर म्हणजे 2 वेळा मल्टिप्लाय करणार 1 म्हणजे 1 वेळा मल्टिप्लाय करणार a -1 म्हणजे 1/a a -2 म्हणजे a/a स्क्वेअर. अशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर तयार होत असतं कशाचं निगेटिव्ह एक्सपोनेंटचं. ओके तर हे व्यवस्थित समजून घ्यायचं आहे तुम्हाला. इथपर्यंत आलं लक्षात. इथे त्यांनी ब्रॅकेटमध्ये दिलंय पहा जसं की 2 - 1 is equal to 1/2 is equal to 1/2 म्हणजेच काय 2 - 1 is equal to 1/2 म्हणजे हा जो 1 असणार आहे हा -1 आहे बरोबर. हा कसा असणार आहे सिंगल टाइम म्हणजे आपण -1 या 2 च्या पॉवर मध्ये आपण -1 लिहिला काय किंवा नाही लिहिला काय एक फरक पडणार आहे का नाही. का 1 ने आपण 2 ला मल्टिप्लाय करतो तर असं काय येणार आहे तीच संख्या येणार आहे म्हणून 1 लिहिला काय 1 नाही लिहिला तरी काही प्रॉब्लेम नसतो. ओके हे व्यवस्थित तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं आहे आणि आपण एक्झाम्पल ज्यावेळेस शिकू त्यावेळेस तुम्हाला आतमध्ये समजायला सोपं जाईल. ओके आता व्हिडिओ पाहताना तुम्ही पॉज करून लिहू शकताय किंवा स्क्रीनशॉट देखील काढून लिहू शकता ॲज युअर विश. ओके पटकन तुम्हाला ते लिहायचं असणार आहे.
आता आपण एक्झाम्पल त्याचं घेऊया म्हणजे तुम्हाला समजायला ते सोपं जाईल मग. एक एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे पहा काय दिलं आहे. डू यू ऑब्झर्व दॅट द निगेटिव्ह एक्सपोनेंट बिकम्स पॉझिटिव्ह व्हेन इट इज द डिनोमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन. नाव लुक ॲट द पॉईंट. समजा तुम्हाला एक निगेटिव्ह एक्सपोनेंट म्हणजे जर तुम्हाला ऋण घातांक जर दिलेला असेल आणि त्याला पॉझिटिव्हने जर तुम्हाला त्याचं जो डिनोमिनेटर असणार जर पॉझिटिव्हने जर तुम्हाला तिथे त्याचा अपूर्णांक असेल त्याचं उत्तर कशा पद्धतीने येणार ते पाहूया. एक्झाम्पल काय आहे ते पहा मग. 4 to the 5th power, 4 to the 5th power, right, upon 4 to the 6th power. आपला एक्झाम्पल काय आहे 4 to the 5th power upon 4 to the 6th power. 4 चा 5वा घातांक छेद 4 चा 6वा घातांक. हे आहे आपलं उदाहरण. म्हणजे आपण फ्रॅक्शन मध्ये आहे आपण त्याला काय डिवायडेशन मध्ये आपण त्याला कन्वर्ट करूया. म्हणजे काय 4 to the 5th power divided 4 to the 6th power. Okay, 4 to the 5th power divided 4 to the 6th power. आपण त्या डिव्हिजन मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. म्हणजेच काय मग आता दोन्हीचे बेस कसे आहेत सारखे तिथे आहेत म्हणून काय जे काही पॉवर असणार जे काही घातांक असणार त्यांचं काय होणार आहे तिथे वजाबाकी तिथे काय होईल ते वजाबाकी. म्हणजेच काय 5 - 6. आता बऱ्याच वेळा तुम्ही काय करतात हे जे घातांक आहेत ना हे घातांक लिहिताना तुम्ही असे लिहिता कसं काय. आता मी लिहिलं इथे काय 4 आणि 5 घातांक तुम्ही असं लिहिता 5 किती दिसतात ते 45 लिहिलं 40. हे कसे दिसतात 46. म्हणजे काय होतं बऱ्याच वेळेस की जे नंबर जे लिहितात तुम्ही 45 आणि 46 तिथं आपल्याला दिसत आहे. 45 आणि 46 आपल्याला ते दिसत आहे. ते बरोबर असतं का तसं बरोबर आहे का नाही ते तुम्ही चेक करायचं आहे. ओके, हे ज्यावेळेस आपण घातांक लिहितो पॉवर लिहितो ते प्रॉपरली आपल्या बेसपेक्षा पण लहान दिसला पाहिजे. कसा दिसला पाहिजे लहान तो दिसला पाहिजे. ओके, मग आता दोन्हींची काय होणार आहे सबट्रॅक्शन होणार आहे. आपला बेस जो काही आहे तो जसाचा तसा राहणार. आता 5 मधून 6 मायनस होतात का नाही. मायनस झाल्यानं आन्सर कसं आहे ना निगेटिव्ह मध्ये आन्सर आहे ना म्हणजे काय -1. ओके, पुढचा आन्सर काय आला आहे -1 म्हणजे 4 is to the -1st power. जे फायनल आन्सर आहे तर ब्रॅकेट करा. हे पण लक्षात घ्या ब्रॅकेट करत जा फायनल आन्सरला. ऑल्सो प्रत्येक दुसरी मेथड ते दिलेली आहे ती मेथड आपण फॉलो करूया. ओके, काय 4 to the 5th power upon 4 to the 6th power हे कळलं. आता इथं 4 चं काय 5th टाइम आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि 4 चं इथं 6th टाइम आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने मल्टिप्लिकेशन करूया. झालं 5th टाइम 1 2 3 4 5 इथे 6 टाइम आहे. इथे काय एक वाढलेला आहे. आपण अशा वेळेस काय करतो कटिंग सुरू करूया. काय करतो कटिंग. हे सारखे असणार हे झाले कट जे सारखे ते झाले कट. आता उरला कोण इथं हा सिंगल पोल इथं उरलेला आहे. हे सगळ्यात आन्सर काय असणार आहे 1 का 4 म्हणजे सगळ्यात आन्सर काय आहे ते 1 म्हणजे हा पण उरला आहे 4 इथे उरलेला आहे. म्हणजे मग 1/4 किंवा म्हणजे काय 4चा -1 पॉवर किंवा 1/4 हे कसे आहेत दोन्ही सारखेच आहेत. दोन्ही कसे आहेत ते इक्वल आहेत सारखेच आहेत. म्हणजे 4चा पॉवर तुम्ही -1 लिहिला काय किंवा 1/4 लिहिला काय ते आन्सर कसं असणार आहे तुमचं सारखंच येणार आहे. ओके, आलाय लक्षात. मग हा टॉपिक आय थिंक तुमचं चांगलं क्लिअर लक्षात आला असेल. आता आपण 2 मेथडने गणित सॉल्व्ह केलं आहे. पहिले डिवायडेशन मेथड नंतर मल्टिप्लिकेशन मेथड. कुठे कटिंग केली आहे कुठे सबट्रॅक्शन वगैरे केलं आहे. फायनल आन्सर मी ब्रॅकेट करत असतो ते देखील तुम्हाला करायचं आहे. ओके, तर पेज नंबर 32 वरील टॉपिक आपला आज संपलेला आहे. पुढचा जो असणार आहे पेज नंबर
33 वरून एक्झाम्पल्स वगैरे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकूया. ओके, इथे म्हणजे आपण इथे काय लिहू शकतो मग लास्टमध्ये, जसं की